सध्या समोर येत आहे आणि पोलीस फौजफाटा देखील परळीमधला वाढवण्यात आला आहे। तर वाल्मिक कराड यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये जामीन मिळण्यासाठी केज कोर्टाकडे त्यांच्या वकिलांनी अर्ज केलाय। या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। जामीन मिळावा यासाठी केज कोर्टाकडे त्यांच्या वकिलांकडून अर्ज करण्यात आलेला आहे सध्या खंडणीच्या प्रकरणात। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडून। गोविंद, काय अपडेट्स आहेत? अमोल, आपल्याला माहिती आहे की मकोका लागण्याआधी वाल्मिक कराड यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली होती। न्यायालयीन कोठडी मिळाली की आपल्याला माहिती आहे की जामीन घेण्यासाठीची जी प्रक्रिया ते करू शकतात। तर त्याचीच एक भाग आहे की आता वाल्मिक कराड यांच्या संदर्भात न्यायालयीन कोठडीत असलेल्या, म्हणजे कारण आणखी खंडणीच्याच गुन्ह्यातली त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, म्हणून वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी आता जामिनासाठी अर्ज केलेला आहे। अर्थात हा अर्ज जरी केलेला असला तरी मकोका अंतर्गतची कारवाई पुढे असणार आहे, त्यामुळे याच्यावर लगेच विचार होईल का हे आता सांगणं कठीण आहे। अमोल, निश्चित धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीबद्दल। तर या प्रकरणावर